अक्कलकोटच्या गाभाऱ्यामध्ये हे खडे वाटलेत मी. स्वामींच्या नावाने तुम्ही काही थातूरमातूर करू शकत नाही, पहिली गोष्ट एक. आणि स्वामी तुम्हाला करू पण देणार नाही. मी जेव्हा सिक्रेट पुस्तक वाचलं तेव्हा मी म्हटलं त्या सिक्रेट पुस्तकमध्ये उल्लेख आहे खड्याचा. तुमच्यापैकी डॉक्टर असतील, वकील असतील, मोठमोठ्या लोकांनी हे नाटक बघितलं आहे आणि या खड्याचा अनुभव घेतला आहे. जेव्हा मला हे नाटक लिहायचं होतं मी हातात एक खडा घेतला आणि मला माहिती नव्हतं माझ्या आयुष्यात स्वामी 2010 आले. एक झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे, कोकणातलाच आहे, वैभवडीतला. तर गंमत अशी की मी हा खडा घेऊन काय म्हणालो की स्वामी माझा पुढे हाऊसफुल झाला आहे. 17 जुलै 2018 जुलैमध्ये धोधो पाऊस पडत होता. लेडीज पण वापरू शकतात, पाळीमध्ये पण वापरू शकतात. काय करायचं आहे, हा खडा आता एखाद्या आजीच्या मुलाचं लग्न होत नसेल किंवा एखाद्या मुलगीचं लग्न होत नसेल, हा खडा हातात ठेवायचा. माझं लग्न झालं आहे, माझं लग्न झालं आहे. आपण काय करतो, मंदिरात जातो, देवा माझी आई बरी होऊ दे, आणि झाली आहे. फरक कळला का? देव म्हणजे बरी होऊ दे भविष्यात, मग देव काय म्हणतो तत्ता असतो. आणि तुम्ही म्हणालात ना की माझी आई बरी झाली आहे, तर देव म्हणतो तत्ता असतो. तुमची आई बरी झालेली नाही आहे, तुमचा पेशंट ICU मध्ये असू दे, ICU किंवा त्याला कॅन्सर झालेला असू दे, कुठलाही भयंकर रोग असू दे, तो म्हणायचा आहे बरा झालाय. तुम्हाला बायकांना कुणाला तरी 5 तोळ्याचं मंगळसूत्र बनवायचंय, काही म्हणा तुम्ही, माझा 5 तोळ्याचं मंगळसूत्र बनलेलं आहे. ते कसं बनणार ते ब्रह्मांड बघेल. फक्त तुम्हाला आत्ता कसा वापरायचा तो सांगतो. ते बाहेर पडला तर रिक्षा मिळाली नाही, रिक्षा तर हातात ठेवून म्हणायचं मला रिक्षा मिळाली आहे. आपण काय म्हणतो, रिक्षा कधी रिक्षा येते आहे, ती येणार नाही. रिक्षा आली आहे, जी आली नाही आहे. लॉजिक कळलं तुम्हाला? आपण फक्त ब्रह्मांडाला सांगायचं आहे पॉझिटिव्ह, कळलं का? आणि फक्त तुम्ही तुमचं स्वामींचं नाव घ्या, कुलदैवताचं नाव घ्या. असंख्य सर पत्रकारांनी मला खडेवाले बाबा बोलले, कळलं का? मी साक्षी सांगतो, मस्के साहेब आले होते गडकरीच्या शोला, त्यांनी सुद्धा खडा घेतलाय. फोन करून विचारा मस्के साहेबांनी. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आता एखादा व्यक्ती आजारी आहे, तो आजारातून बरा झालाय. काल या स्टेजवरती इथेच मी तिथे उलट्या करत होतो. मी खूप, माझा आवाज तुम्हाला कळतोय का? आज दिवस मी पेशंट आहे, म्हणजे माझा आवाज शो करून करून गेलेला आहे, कळलं का? इथून माझी बायको रिक्षा टाकून झोपून गेली घेऊन. स्वामींची शपथ सांगतो परिस्थिती. पण सकाळी म्हणाला स्वामी माझा आवाज सुटला आहे आणि आज मी बोलतोय तुमच्याशी. हा चमत्कार आहे स्वामींचा. मी कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाहीये. फक्त तुम्ही ह्याच्या जे कार्ड आहे, ह्याच्यात जी नावं आहेत, ह्यांना आशीर्वाद द्या. कारण त्यांनी एवढा लाखोंचा खर्च करून एवढा खर्च करून हा शो, पाटील साहेब असतील, धुरस साहेब, सगळे नावं घेऊन थोडी कमी आहेत, तो तुमच्यासाठी केला. ह्या लोकांना आशीर्वाद द्या की ही लोक निस्वार्थ भांडूपसाठी, बदलण्यासाठी, भांडूपच्या कल्याणासाठी, भांडूपचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर भविष्यात येणाऱ्या पुढच्या वर्षी नाही 3 वर्षाने तुमच्या दारात आले ना तर विसरू नका. एवढी निस्वार्थ करणारी ही सेवा आहे. तर हा खडा आता तुम्हाला मिळणार कसा आहे माऊली? हां, आता मी विनामूल्य प्रयोग कसे केले, त्या खड्याच्या माध्यमातून लोक आहेत ना स्वइच्छा देणगी भरभरून टाकतात डब्यामध्ये. कोणी 5 रुपये टाकतं, 10 रुपये, 50, 500, 100, जे काय. त्या पैशामध्ये मी वयोवृद्ध लोकांसाठी आश्रमामध्ये जिथे जाईल तिथे मदत करतो. त्याचं लेबल नसतं त्या गोष्टीचं. आज माझे गडकरीला आणि शिवाजी मंदिरला विनामूल्य प्रयोग आहेत. आता तुमच्यातून जे पैसे जमतील ना त्याचे 2 प्रयोग विनामूल्य लावणार गडकरी शिवाजी मंदिरला. तुमची कोणी माणसं असतील, पेपरात मठ आणि लोकसत्तेला जाहिरात येते, तुम्ही त्यांना विनामूल्य पाठवायचं त्या शोला. आता तुमच्यामधून जी देणगी जमेल ना त्या शोमधून, माझं घर कुणी येऊन बघावं, 10 बाय 40चं फाटकं घर आहे, पण आयुष्यात काय घेऊन जाणार नाही माणूस, फक्त 2 वेळचं अन्न, जेवण, कपडा आणि पुढचा जन्म माणसाचा मिळण्यासाठी माणुसकी म्हणून माणुसकीला जगा.
आणि निसर्ग जगवा. एवढंच बोलून आता खडे वाटप कसं करायचं ते नियोजन सगळे कुकडे गेले. सगळ्यांनी जागेवरतीच बसायचं शेवटपर्यंत, कळलं का? खड्यांची पिशवी सगळ्यांना खडे मिळणार. 4000 खडे आहेत फक्त.